कॅन्डीज, पेस्ट्रीज, केक यात गोडपणा जास्त येण्यासाठी हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरलं जातं। याच्यामुळे अर्थातच रक्तातली साखर वाढून होणारे आजार व्हायची शक्यता वाढते। शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो। आपल्या शरीरात भुकेची जाणीव कमी करणारा किंवा भूक भागल्याची जाणीव करून देणारा लेप्टिन नावाचा एक हार्मोन आहे, तो काम व्यवस्थित करणंच बंद करतो। त्यामुळे सारखी भूक लागल्याची भावना होत राहते, काहीही खाल्लं तरी पोट भरल्याचं समाधान होत नाही आणि म्हणून मग सारखं खाल्लं जातं। मग त्याचं अपचन होतं आणि वजन वाढायला लागतं। तळलेले पदार्थ, पॅक्ड फूड, बेकरी प्रॉडक्ट यामध्ये असलेलं ट्रान्स फॅट याच्यामुळं ॲडिनोपेक्टिन नावाचा हार्मोन जो आपल्या शरीराचं फॅट किंवा मेद कमी करत असतो तो कमी होऊन जातो। त्यामुळे शरीरावर फॅट वाढायला लागतं। याशिवाय थायरॉईडच्या कामात सुद्धा या ट्रान्स फॅटमुळे अडथळा यायला लागतो। हे शरीर इन्सुलिनला रिस्पॉन्स देणं कमी करतं आणि डायबिटीसचा धोका वाढायला लागतो। थोडक्यात शरीरातल्या सगळ्याच हार्मोन्सचा सगळा बॅलन्स बिघडतो। स्त्रियांसाठी गरजेचं असलेलं इस्ट्रोजन आणि पुरुषांसाठी आवश्यक असलेलं टेस्टोस्टेरॉन यासारख्या हार्मोनवर सुद्धा याचा परिणाम दिसून येतो।